आता या मिलेट्सची ब्युटी काय आहे सांगतो तुम्हाला. मिलेट्स पण एक प्रकारचं धान्यच आहे, पण ह्याची ब्युटी अशी आहे की ह्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कमी पाण्यात येतं. ह्याला पाणी जास्त लागत नाही, म्हणजे 4 पट कमी पाण्यात येतं कम्पॅरेटिव्हली व्हीट आणि राईस. सो कमी पाण्यात येणारा पदार्थ आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, न्यूट्रिशन व्हॅल्यू याची हाय आहे. तिसरं, हे कुठल्याही क्लायमेटमध्ये येतं. सर्वात महत्त्वाची चौथी गोष्ट अशी की मिलेट्स हे शेतकऱ्यासाठी का चांगले आहेत, कारण की मिलेट्सला फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स लागत नाही. आणि मिलेट्समध्ये तुम्ही जे नॉर्मल मिलेट्स आहेत, पॉझिटिव्ह मिलेट्स, ते आपण इझिली खाऊ शकतो, पण ते सीझन वाईज. जसं की आता रागी आहे, नाचणी तुम्ही नाचणीचा डोसा खाऊ शकता, 12ही महिने खाऊ शकता. नाचणीची तुम्ही खीर खाऊ शकता, उन्हाळा आता एवढा वाढलाय. नाचणीचा आंबील घेऊ शकता, नाचणीची भाकरी खाऊ शकता. नाचणीची भाकरी आपण म्हणतो कॅल्शियम, दूध आपण कॅल्शियमसाठी घेतो, पण दुधापेक्षा जास्त कॅल्शियम तुम्हाला नाचणीमध्ये भेटतं. मिलेट्सचे नूडल्स मिळतात, ज्याच्यामध्ये 100% मिलेट्स नसतं, थोडंफार मिक्स असतं, म्हणजे गहू मिक्स असतो. मी गहू बंद करा असं म्हणतच नाही, गव्हाचा उपयोग कमी करायचा आपल्याला.